लक्ष द्या. जरा पिसे आली काय समजायला काय चालू आहे. पहिल्या आकृतीचा जो संबंध दुसरी सी आहे तो तिसरीचा चौथी सी आहे. तर या आकृतीचा संबंध काय आहे तर ही आकृतीचं निरीक्षण केलं थोडस तर या आकृतीला जर खाली आपण पाण्याची प्रतिमा म्हणून जर बघितलं असतं ठीक आहे. कशातली पाण्यातली प्रतिमा. पाण्यातल्या प्रतिमामध्ये ज्या घटक जवळचे जवळ त्या बाजूचे त्या बाजूला असतात म्हणजे हे घटक जवळ असणार आहे आणि याच डाव्या बाजूला असणार आहे. हा घटक पण उजव्याच बाजूला असणार आहे पण जवळ आहे. आणि दूरच्या प्रतिमा पाण्यामध्ये दूर जातात तर इथं वजाचं चिन्ह इथं प्लसचं चिन्ह येणार आहे. आणि हे जे तोंड आहे ते इकडून येणार. हा जवळची आडवी रेष जवळ येणार दूरचं टोक दूर येणार असं चिन्ह हे बनतं ठीक आहे. पहा हे इथं आलं प्लस इथे आला भागाकार इथे आला प्लस इथं आला आणि हे उलट झालं. ओके हे अशा पद्धतीचा जो त्रिकोण होता तो अशा पद्धतीचा पाण्यात त्रिकोण बनत कळतंय. हे प्रतिमा तशी झाली. आता सेम आपल्याला तसाच जो परिणाम आहे इथे या आकृतीमध्ये बघायचा आहे. इथे आपण जर अशा पद्धतीचा असं एक प्रकारचं स्ट्रक्चर निर्माण केलं म्हणजे हे पाणी आहे. पाण्यात अशा पद्धतीने आपण नाही का काय केलं असं आणि असं हे बनलं ठीक आहे. पण जवळची गोष्ट जवळ म्हणल्यावर इथं रेष येणार आहे ठीक आहे. हे अशा पद्धतीचं तोंड वर जाणार आहे कारण जवळचं टोक जवळ आलं ठीक आहे. जवळचं टोक जवळ आलं. त्यानंतर दूरची आडवी रेषा दूर गेली. हे असं आहे तर हे असं बनणार हे असं आहे तर असं बनणार. अशी आकृती कुठं झाली रे एक नंबरला झाली. कुठं झाली एक नंबरला. म्हणजे हे पाण्यातली प्रतिमा आहे. कुठली आहे पाण्यातली प्रतिमा. थोडं निरीक्षण पद्धतशीर करायचं आहे. सगळं ऑब्झर्वेशन वरच आहे. तुम्ही जेवढं पद्धतशीर निरीक्षण करणार तेवढं तुम्हाला सहजपणे येणार आहे. आता या घटकामध्ये हा जो चौकोन आहे बाळांनो याचं नातं काय झालं तर हा दोन भिंतीचा चौकोन झाला ठीक आहे. किती भिंतीचा दोन आणि याच्यामध्ये त्रिकोण दोन भिंतीचा. तर जो घटक दोन भिंतीचा होता तो घटक एका भिंतीचा झाला म्हणजे दोनाचा एक घटक झाला आणि एकाचा दोन घटक झाले बरोबर आहे. दोनाचा एक जे दोन भिंती होत्या ते एक भिंत झाली. जे एक भिंत होती ते दोन. तसं करूया ते एक भिंत आहे त्याला मी दोन भिंती करायला लागलो आणि जे दोन भिंती आहेत त्याला मी एक भिंत केली. कोणता आला असं चार. कोणता आलं कळतंय काय समस्या निर्माण व्हायला लागली. त्यानंतर थोडस आणखीन प्रश्न क्रमांक 6 बघायचा आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय आहे थोडस बघा. प्रश्न क्रमांक 6 मध्ये जर निरीक्षण केलं ज्या रेषा आहेत त्या काय झालेल्या आहेत खालून आलेल्या आहेत बरोबर आहे. आणि अशा पद्धतीच्या होत्या त्या रेषा जर आपण समजा याला जर बघितलं तर थोडस ही पाण्यातलीच प्रतिमा असल्याने आहे. या गोल याला अशा पद्धतीचं काय केलं अशा रेषा होत्या ह्या रेषा कशा झाल्या आता ठीक आहे. आता याला आणि याला निरीक्षण केलं ते पाण्याची प्रतिमा आहे. फक्त प्रॉब्लेम कुठे निर्माण झाला मला माहिती आहे. प्रॉब्लेम झाला की ही उभी रेष इथं दिली काढून टाकली. मग आपल्याला याचं तसंच करायचं आहे. पाण्यातली प्रतिमा जर मी याची केली समजा अशी तर हा भाग असा जो आहे तो भाग असा बनणार आहे ठीक आहे असा बनला. पण याच्यातली मी उभी रेष काढून टाकणार आणि हे जे आहे अशा पद्धतीचं झालं. आता याच्या रेषा कशा होणार आहेत कोणता आहे असं 3 नंबरचा आहे. पण 3 नंबर मध्ये इथं जशा अशा रेषा केल्या तर या अशा होत्या तर आडव्या केल्या. ही उभ्या आहेत तर आडव्या कराव्या लागतील. काय करावं लागतील तुम्हाला आडव्या कराव्या लागतील. आडव्या रेषा म्हणजे कोणत्या व्हायला लागल्या 3 म्हणजे कोणत्या व्हायला 3 म्हणजे कारण 3 मधले हे काढून टाकलं. तर एक छोटी ट्रिक्स याच्यावरूनच कळतं तुम्हाला. एक रेष याच्यातली काढून टाकली याच्यातली एक रेष काढून टाकली इथं आणि हे खालच्या बाजूने आहे हे वरच्या बाजूने जाणार होतं. एवढ्यावर लक्षात येतं काही वेगळं करायची गरज नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 जेव्हा बघतोय आपण या प्रश्न क्रमांक 7 मध्ये थोडंसं निरीक्षण जर केलं हे जे भाग आहेत हे भाग या दोन भागाचं मिळून बाळांनो इथं बघा थोडंसं मी काय करतोय. हा जो क्वेश्चन आहे की नाही हा रेड वाला हा क्वेश्चन हा भाग म्हणजे इथला आहे हा अर्धवर्तुळ आहे ठीक आहे. या भागाला मी इथं चिटकवलं
आणि या अर्ध्या भागाला मी इकडून चिपकवलं. ठीक आहे. केलं एक वर्तुळ या दोन बाजूचं. आणि मग काय केलेलं आहे, मधातला जो भाग होता, आता थोडस निरीक्षण जर केलं तर ह्या उभ्या रेषा आहेत. ह्या कशा रेषा आहेत इथल्या, ह्या रेषा उभ्या आहेत की नाही, इथं इकडल्या साईड पण उभ्या आहेत. त्याच्या काय झाल्या, आडव्या. त्याच्या कशा झाल्या, आडव्या रेषा इथं. आणि इथं ज्या आडव्या रेषा आहेत इथं काय झाल्या, त्या उभ्या रेषा झाल्या. या बॉक्सवर निरीक्षण करा. तसंच आपल्याला इकडे बनवायचं आहे. आता सगळ्यात अगोदर म्हणजे बाहेरच्या भागाचा आपण गोल सर्कल मधात बनवू. बाहेरच्या भागाचं गोल सर्कल. तसंच मला नाही काय करायचं, बाहेरच्या भागाचं मधात बनवायचं आहे. तर बाहेरच्या भागाचं काय केलं मी, मधात असं बनवलं. ठीक आहे. हे बाहेरचे त्रिकोण होते की नाही, जसा हा भाग इथला रेड होता तसा मी हा भाग इथून घेतला, त्याचं काय बनवलं, वरचा भाग. ठीक आहे. आणि खालचा जो होता त्याचा ग्रीन बनवलं. बाहेरचे भाग मधात आले. आता दुसरा महत्वाचा मुद्दा येतो, मधातला जो भाग आहे तो सर्कल आहे. ते सर्कल कुठे गेला, बाहेर गेले पाहिजे. नक्कीच तो सर्कल बाहेर गेला. पण बाहेर गेल्याच्या नंतर झालं काय पाहिजे, जे अशा रेषा आहेत त्या कशा झाल्या पाहिजे, अशा झाल्या पाहिजे. वरच्या रेषा कशा आहेत, अशा. पण आपल्या पाहणी ही उभ्या होत्या तर आडव्या झाल्या. पण ह्या अशा आहेत तर याच्या काय झाल्या पाहिजे, अशा. बरोबर आहे, अशा. आणि ही खालच्या रेषा अशा आहेत तर त्याच्या कशा झाल्या पाहिजे, सॉरी याच्यात नाही, याच्यातल्या. ठीक आहे. आणि याच्यातल्या अशा रेषा आहेत तर याच्या कशा झाल्या पाहिजे, कोणत्या याच्यात आहे, असं कशात आहे, ही रेषा अशा, या रेषा अशा आणि या रेषा अशा. बरोबर झालं. ठीक आहे. हे भाग आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 वा बघतोय आपण. त्या प्रश्न क्रमांक 8 मध्ये थोडस निरीक्षण जर केलं तुम्ही तर इथे काय लक्षात येतं, हा वर्तुळाचा भाग 1 नंबर पकडतोय आपण. काय करतोय, 1 नंबर. वर्तुळ काय आहे, 1 नंबर. ते कुठे गेलं, छोटं झालं बाहेर. 2 नंबरचा भाग आपण काय करतोय, ग्रीन ने घेतोय. 2 नंबरचा भाग कुठे गेला, वर गेला. आणि 3 नंबरचा भाग आपण काय करतो, त्रिकोण. 3 नंबरचा भाग मधात आला. आपण तेच करणार आहोत. बाहेरचा भाग जो आहे तो बाहेरचा भाग काय आहे आपला, हा काय बाहेरचा भाग, हा बाहेरचा भाग आहे. ठीक आहे. हा बाहेरचा भाग किती नंबरला गेला, सगळ्यात खाली गेला. बरोबर आहे. बाहेरचा भाग इथं खाली आला की नाही, इकडे बघा, हा बाहेरचा आहे, हा खाली आला. हा बाहेरचा भाग खाली यायला पाहिजे. बरोबर आहे. खाली कुठं कुठं आहे, इथं एक आहे आणि इथं एक आहे आणि इथं पण आहे. बरोबर आहे. म्हणजे ही आकृती नाही, एवढं तर कळलं. पण तो कसा आहे, जसा आहे तसा दिला. मग खाली तोंड करून कोणता आहे, ही दोनच आहे. म्हणजे ही येणार नाही, येणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, इथं त्रिकोण खाली तोंड करून 2 नंबरची गोष्ट म्हणजे 1 नंबरची मधातली गोष्ट मधात आली. याच्यातलं वर्तुळ मधात या पाहिजे. वर्तुळ मधात म्हणजे याच्यातलं जे आहे मधातली वस्तू मधात आली. एकदम मध्ये होतं ते इथं मध्ये आलं. ते एकदम मध्ये इथं कोण आहे रे, एकदम मध्ये कोण आहे, मग ते पण इथं वर्तुळ इथे या पाहिजे 2 नंबरला. कारण इथं ही मधातली वस्तू इथं आली, मधातली वस्तू इथे या पाहिजे. हा भाग किंवा हा भाग असू शकतो. बरोबर आहे, आलं लक्षात. आता हा त्रिकोण ज्या दिशेने आहे, कोणत्या दिशेने आहे हा त्रिकोण, खालच्या दिशेने आहे. तर हा पण खालच्या दिशेने आहे. मग याच्यातला त्रिकोण जर वरच्या दिशेने आहे तर याच्यातला त्रिकोण पण कसा पाहिजे, वरच्या दिशेने अपेक्षित आहे. तो त्रिकोण कसा पाहिजे, वरच्या दिशेने. हा वरच्या दिशेने आहे तर हा पण वरच्या दिशेने अपेक्षित आहे. मग कोणती आकृती राहील, कळतंय काय झालं ते, थोडस निरीक्षण करा. त्यानंतरच बघा प्रश्न क्रमांक 9 काय होतोय ते. प्रश्न क्रमांक 9 मध्ये थोडस आपल्याला कोणत्या दिशेमध्ये मूव्ह व्हायचं हे थोडस लक्षात ठेवा. समजा कल्पना करा हे 4 पावलाचं घर आहे. किती पावलाचं, इकडून 4 पावलं जातोय आपण. 4 पावलं इकडून, 4 पावलं इकडून, 4 पावलं इकडून, 4 पावलं इकडून. आणि मधात प्रत्येकाच्या असं जर म्हटलं तर हे 2 पावलं, ही 2 पावलं, ही 2 पावलं, ही 2 पावलं, हे 2 पावलं, ही 2 पावलं, ही 2 पावलं, ही 2 पावलं, असं 2-2 पावलाचं. लक्षात येतंय. आता मी करतोय काय, थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे. आता इथे तुम्ही
हे 2 पावलाचं घर चालला. कोण चालला रे बाळांनो? हा जो त्रिकोण आहे की नाही, हे किती पावलं आला इथं? बाई इथून किती पावलं चालला? मधोमध आला म्हणजे हा इथं कोपऱ्यावर होता ना. कोपऱ्यावरून कुठं आला तो? किती पावलं चालला तो? 2 पावलं. कळलं? मग याला पण 2 पावलंच चालवायचं आहे मला. 2 पावलं म्हणजे कुठे येणार हा? कोपऱ्यात येणार. कुठे येणार हा? कारण 2 पावलाच पाहिजे मला अंतर. हे 2 पावलाचं चालला की नाही? हा त्रिकोण इथं आला, पाय इथं आला. किती पावलं चालवून आला बोला? 2. मग मला सांगा, याला 2 पावलं चालायचे असेल इथं नाही घेऊ शकत, फक्त इथंच जाते. या कोपऱ्यात स्टार आला. कोपऱ्यात स्टार कुठे गेलेला आहे? फक्त इथं आहे. ठीक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा घ्या. हे झालं एक. आता 2 नंबरचा, याने इथून या कोपऱ्यात गेला म्हणजे 4 पावलं चालला. पाय इथं आलं की नाही? हे इथून सरकून इथं आलं म्हणजे किती पावलं चालला? मग स्टारला पण मला 4 पावलं चालवायचं. हे 2 पावलं, हे 2 पावलं. कुठं आला पाहिजे स्टार? इथं. पाय इथं स्टारला आला. 4 पावलं बरोबर चालला. आता बाहेरच्याच बघूया. हे आतमधल्याचं कळलं तुम्हाला? आता हा शून्य फक्त 2 पावलं चालला. किती पावलं? 2 पावलं. पाठीमागे चालला तो 2 पावलं घसरलाय बा, इथे येऊन बसला. पान हा इथं आल्यावर इथं दिसायला लागला. कळालं? 2 पावलं पाठीमागे. हा पण 2 पावलं पाठीमागे घ्यावं लागणार. 2 पावलं पाठीमागे कुठं आहे? आला पाठीमागे. आता हा प्लस कुठं आला? 2 पावलं पाठीमागे इकडे आला. ठीक आहे. मग हे पण 2 पावलं पाठीमागे म्हणल्यावर सॉरी, हा 4 पावलं आला पाठीमागे. किती पावलं आला? 4. मग मी पण याला 4 पावलं आणतो. 2 कुठं आला? इथं आला. बरोबर? कळायला काय होतं? अशा पद्धतीने कोणतं उत्तर आहे? 1 नंबर. मधातली एक संख्या 2 पावलं पडते, दुसरी संख्या दुसरं चिन्ह 4 पावलं जाते. तसंच बाहेरचं एक चिन्ह 2 पावलं जाते, दुसरं चिन्ह 4 पावलं जाते. मग तसंच संबंध इकडे जोडायचं. लक्षात येते? चला ओके. त्यानंतरचा हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. थोडं बाळांनो निरीक्षण करा. ये वाला आदमी जो है बड़ा है, का है? मोठा आहे. हे त्याची प्रतिकृती छोटी आहे, मोठ्याची छोटी आहे. आता प्रॉब्लेम आहे, आपल्याला पण या मोठ्याची छोटी बघायची आहे. आडव्या रेषा इकडल्या उजव्या कोपऱ्यात आडव्या रेषा कोणत्या? उजव्या याच्यात आहे, याच्यात आहे, याच्यात आहे. ठीक आहे. डाव्या याच्यात अशा रेषा कोणीकडे आहे? डाव्या याच्यात वरच्या याच्यात अशा रेषा इथं आहेत, इथं आहे. ठीक आहे. आणि इथंही आहे. ठीक आहे. आता अशा रेषा खाली अशा रेषा खाली रेषा इथे आहे, इथे आहे, इथं नाही, इथं नाही. आता त्याच्या याच्यात उभ्या रेषा, याच्यात उभ्या याच्यात पण आपल्याला छोटी प्रतिमा पाहिजे. छोटी प्रतिमा पाहिजे म्हणल्यावर ही आहे छोटी प्रतिमा रेषा 3 नंबर. कारण हे याच्यापेक्षा लहान, तसंच याच्यापेक्षा लहान कोणी आलं? हे मोठा आकार. हे सारखं जरी असलं बाळांनो तर समस्या निर्माण होते. आम्हाला छोटी प्रतिमा करून पाहिजे. याची छोटी प्रतिमा ही होत आहे. कळायला लागलं? चला.